सकाळी लवकर जायचं होतं म्हणून ट्रॅक्टर रात्रीच घरापाशी आणून लावला. परत म्हणलं सकाळी गडबड नको. मग तेवढं आवरून बाहेर आलो आणि बघतोय तर काय आपला काळा वाघ म्हणत होता मला पण नाही. आता म्हणलं तुला नेतो, तू बस फिरत आणि तुला बसतो हुडकत. आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं तर आर्यन निघाला होता सकाळ सकाळी शाळेत. त्याला बोलवून घेतला. भावांना नटापटा बघा कसा केला. झडपीत आहे तर असा आहे. परत आणि कॉलेजला गेल्यावर काही विषय एंडच करतोय बघा. परत सगळी भरली आपली माणसं ट्रॅक्टरात आणि गेलो आम्ही. तर आम्हाला जायचं कारब्याला शुभम शिंदे म्हणून आहेत भाऊ, त्यांचं आपण बी घेतलं होतं. मग तिथं गेलो. बी कसं मिळालं, काय मिळालं आणि बी कसं लावायचं ह्याचा सगळा आपण मोठा व्हिडिओ करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतोया. तो पण तुम्ही बघून घ्या. मग ही सगळं आपलं असं घट्ट बांधून घेतलं जेवढं बी आपल्याला लागणार होतं आणि आपल्या ट्रॅक्टरात टाकलं. ट्रॅक्टरात टाकल्यानंतर आम्ही परत गेलो. म्हणलं जरा नाश्ता आणि चहा घेऊया, म्हणजे काम करायला त्यांना पण ताकद येईल. मग असं आपल्या कोल्हापूर नाक्यावर बघा कशी गर्दी व्हायला लागली आता, का तर ब्रिजचं काम चालू आहे ना. एकदा ब्रिज झाला की सगळं मोकळं होऊन जाईल. मग घरात गेलो, असं ट्रॅक्टरात आपल्या घट्ट घेऊन आलो होतो बघा. घरापाशी गेलो. आता म्हणलं जेवून पुढचा कार्यक्रम करूया. तर आज वट पौर्णिमा असल्यामुळे पोळी, आंबरस, आळवण्याची आमटी, भजी, कुरवडी ओकेच नियोजन होतं. मग जरा काम असल्यामुळे दुकानावर गेलो. दुकानावर परत राहणार